2-3 ताईंच्या कमेंट होत्या की ताई तुम्ही मागे कसं खमण ढोकळा बनवला होता ना तसा परफेक्ट रेसिपीमध्ये बनवून दाखवा। त्यासाठी बघा मी सुरुवातपासूनच तुम्हाला परफेक्ट रेसिपी बनवून दाखवणार आहे खमण ढोकळ्याची। तर तुम्ही आहे ना पूर्ण व्हिडिओ बघा स्किप न करता। हाय नमस्कार, आज पुन्हा एकदा सुनंदाईज किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत। कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा। आजचा दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जाव ईश्वरचरणी प्रार्थना। खूप मस्त स्पंजी ढोकळा आपला इथं झालेला आहे आणि परफेक्ट रेसिपीमध्ये तुम्हाला मी इथं दाखवलेला आहे। राशा मॅडम इथं खेळते, तिला सांभाळते पण आहे मी। बाप्पांची आरती पण करून घेतली आणि नंतर आरती केल्यानंतर आता बाप्पांचा दिवा थोडा वेळ जोपर्यंत मी राशाला सांभाळते तोपर्यंत मग राशा आहे ना परत दिवा पकडायला जाते। त्यासाठी इथे आहे ना छान मस्त असं फूल वाहिलेलं आहे मी बाप्पांना, मस्त असं जास्वंदीचं फूल वाहिलेलं आहे। तर बघा दिवा पण चालू आहे, म्हणजे जोपर्यंत ती खेळते मी खेळवते ना तोपर्यंत राहू देईल। ती झोपली का नंतर पण राहू देईल, पण ती जर कधी मग जास्त वेळ खेळत राहिले ना तर दिवा उचलावा लागतो बाप्पांसमोरचा। तर त्यासाठी आता आरती करून झालेली माझी इथं। आता बघा खमण ढोकळ्याची रेसिपी मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये दाखवणार आहे। तर खरंच खूपच असं स्पंजी ढोकळा आपला इथं झालेला आहे। तर तुम्ही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, कमेंट करा, ज्या काही ताई नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा। आता खेळता खेळता बघा कुठपर्यंत येऊन गेली ती, आणि बोलवतो ना तरीसुद्धा तिला मनाला पट्ट तसंच करते ती। आता तिला बोलवायला तरीसुद्धा येणार नाही, बोलवते मी तिला, ती मला बोलवते तिकडे। तर चला बघा, आधी तर आहे ना गॅस पेटवून असं पाणी ठेवून घ्यायचं आहे मस्तपैकी। तुमच्याकडे कढई असेल, कढईमध्ये अशा प्रकारे मस्त आणि ताटाला आहे ना तेल लावून घ्यायचे आहे। जर तुमच्याकडे असा खोल ताट असेल, माझ्याकडे पण असा ताट नव्हता आधी, तर खमण बरोबर ढोकळा यायचा नाही, त्यासाठी मी आता हा ताट आणला। त्यानंतर याच्यामध्ये खूप छान मस्त असं येतं। तर बघा मी ना एवढी वाटीभर पीठ घेतलेलं आहे, बेसनचं पीठ। बघा तुम्ही वाटी बघू शकता, एवढी वाटीभर घेतलेले, दाबून दुबून काही भरलेलं नाही, फक्त हलकं फुलकं भरलेलं आहे। आणि सर्व पीठ मी अशा या आपण कुरडई पापड तळतो ना त्या जाडीने मस्तपैकी असं गाळून घेतलं आहे, म्हणजे गिठोडी वगैरे काहीच राहणार नाही त्यासाठी। आणि माझ्याने इथं एक चूक झाली की साखर टाकली ना, तेच तुम्हाला स्किप झालं, कारण की ना मला वाटलं व्हिडिओ चालू आहे, मी बंद करून ठेवलेला होता, म्हणजे जास्त मोठा होऊन जातो। तर बघा आधी तुम्हाला साखर टाकलेली दिसली आहे ना, नंतर मी आता हे काय टाकलं ना ते निंबू सॉल्ट टाकलेले आहे, त्यानंतर मीठ टाकलं, 3 चम्मच साखर मी इथं टाकली होती आणि अर्धा चम्मच निंबू सॉल्ट टाकलेलं आहे। त्यानंतर मीठ टाकलेलं आहे अर्धा चम्मच, पोहे खायचा चम्मच आपला। आणि आपण ज्या काही वाटीने पीठ घेतलेलं ना तेवढंच पाणी आपल्याला घ्यायचं आणि तेवढंच पाणी पण लागतं। बघा मी ती वाटी भरून पाणी थोडं थोडं टाकायचं आहे आपल्याला, म्हणजे पूर्ण एकदम टाकलं की गिठोडी येऊन जाते, त्यासाठी हे बघा असं थोडं थोडं आपल्याला इथं पाणी टाकून घ्यायचे आणि छान मस्त अशी मिक्स करून घ्यायचे आहे। बघा पूर्ण असं एक पण गिठोडी येत नाही, असं गाळलं आणि असं लिमिटमध्येच पाणी टाकायचं, जास्त किंवा कमी नाही टाकायचं। जेवढं आपण तुम्ही कोणत्याही वाटीने पीठ घ्या, पण पाणी तेवढंच टाकायचं आहे आपल्याला। तर बघा आता मी ना इथं थोडासा कलर पण टाकते। हळद अजिबात टाकायची नाही, कारण की आपण बेकिंग सोडा टाकतो ना त्याच्यामुळे आपला ढोकळा लाल होऊ शकतो, त्याच्यामुळे हळद अजिबात टाकायची नाही आहे। तर बघा एवढं पाणी पूर्ण लागून जाणार आहे आपल्याला। आणि बघा कलर पण छान असा मस्तपैकी मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला, पूर्ण असा मिक्स करून घ्यायचा आहे। आता आपल्याला पोहे खायच्या चम्मचने जेवढं आपण निंबू सत्व घेतलं होतं ना तेवढाच आपल्याला सोडा घ्यायचा आहे, ना जास्ती की ना कमी। जास्त बी घेतला ना त्याच्याने पण आपलं जाडी पडत नाही, आणि कमी झाला ना त्याच्याने पण जाडी होत नाही खमण ढोकळ्याला, त्यासाठी तुम्हाला दाखवते मी। बघा एवढंच घ्यायचं आहे। तर तो पण आपल्याला आता इथं आहे ना जे काही थोडंसं पाणी आपलं राहिलं ना ते थोडंसं हाताने असं घेऊन टाकून घ्यायचे।
छान मस्त असं मिक्स करून घ्यायचे आणि तुम्ही बघू शकता फक्त असे एकच बाजूने फिरवायचे, दोघं बाजूने नाही फिरवायचं. आपण आधी ज्या बाजूने फिरवतोय ना त्याच बाजूने फिरवायचं आहे. आता आपल्याला आहे ना ताट पण मी तापण्यासाठी ठेवलेला आहे. ताप पण असं ताट आपल्याला आहे ना असं तापवायला ठेवायला लागतो. तर ताट पण आपला छान मस्त तापून गेलेला आहे. तर आपल्याला लगेच टाकायचं आहे हे बॅटर, ठेवायचे नाही आहे. लगेचच आपल्याला तापलेल्या ताटामध्ये टाकून घ्यायचे आहे, म्हणजे लगेचच जाडी व्हायला सुरुवात होते. खमणला जाडी पडायला लगेच सुरुवात होते आणि आपल्याला वेळ न घालवता लगेचच झाकून पण घ्यायचं आहे. बघा सर्व पीठ बॅटर मी इथं टाकून दिलेलं आहे. आता लगेचच मी इथं परात झाकून देणार आहे. आता फक्त 15 मिनटाचा टाईम मी इथं लावून घेतलेला आहे मोबाईलमध्ये. तोपर्यंत आहे ना मी इथं मिरच्या पण तळून घेते आणि तडका देण्यासाठी पाणी तयार करून घेते. तर मी इथं तेल टाकलेलं आहे कढईमध्ये. आता मिरच्या तळून घेते आधी. ज्या काही ताईंनी कमेंट केले ना त्या ताईंसाठी मी हा व्हिडिओ बनवते. आणि आमच्या एरियामधल्या आहे ना 5-6 जणी होत्या, त्यांनी पण सांगितलं की ताई आम्हाला घरी येऊन असा ढोकळा बनवून द्या. म्हटलं बाई नाही जमणार, मी तुम्हाला परफेक्ट व्हिडिओ बनवून तुम्ही बघून घ्या आणि तसं तुम्ही बनवा. काहीसुद्धा चुकत नाही. असं परफेक्ट जर माप घेतलं ना एवढंसुद्धा आपल्याने चूक होत नाही. आता मिरच्या काढून घेतल्या मी प्लेटमध्ये. आता मीठ पण टाकून घेते आणि थोडासा निंबू पिळून घ्यायचा आहे, कारण की आपल्या तिखट मिरच्या जर राहतात ना तर त्यात तिखट लागत नाही निंबू पिळल्यामुळे. तर बघा या मिरच्या तळून घेतल्या मी, आता साईडला ठेवते त्या. आता इथं आपल्याला ना 1 चम्मच राई टाकून घ्यायची आहे. त्यानंतर मी ना इथं 1 चम्मच जिरं पण टाकून घेणार आहे. थोडी अजून टाकली मी राई. आता 1 चम्मच जिरं टाकून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर आहे ना 2 मिरच्यांचे मी 5-6 तुकडे केले ते टाकून घ्यायचे आणि फक्त अर्धी वाटी पाणी टाकायचे इथं आपल्याला. थोडी साखर टाकली, थोडं निंबू सत्व टाकलं, थोडं मीठ टाकलं. ते पण पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे पाणी उकळेल तोपर्यंत बघा आपले 15 मिनटं इथं झालेले आणि आपला ढोकळा छानच मस्त झालेला आहे. हा बघा एकच नंबर ढोकळा आपला इथं झालेला आहे. मी चाकू पण घालून बघितला, म्हणजे परफेक्टच झालेला आहे तो. आता मी इथं उतरून घेतलेला आहे त्याला. आता आपल्याला गरम गरम ढोकळ्यावर थंड पाणी टाकून घ्यायचं आहे. माठातनं मी अर्धा ग्लास भरून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता पोहे खायच्या चम्मचने आपल्याला सर्वीकडे पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या ढोकळ्याला छान मस्त अशी जाडी पडेल आणि घशामध्ये पण अडकत नाही आणि मस्त जाडीदार ढोकळा बनतो आपला. आणि काहीसुद्धा लागत नाही. बघा तुम्ही केवढीशी छोटीशी वाटी होती, एवढीशी वाटीने किती सारा ढोकळा बनून गेला आणि सर्वांचं पोटही भरेल, मनही भरेल एवढा एवढा ढोकळा आपला घरच्या घरी झालेला आहे. बाहेरून तुम्ही जर एवढा ढोकळा मागवणार ना तर 300, 350, 400 रुपयापर्यंत भेटेल, कारण की आहे ना 50 रुपयाला फक्त एवढा 4-5 खडे भेटतात. आमच्याकडे तर खूपच महाग भेटतो, म्हणून आम्ही घरच्या घरीच बनवून घेतो. आणि बघा आता आपल्याला आहे ना चिऱ्या पाडून घ्यायच्या आहे, म्हणजे काप करून घ्यायचे आहे आपल्याला. छोटे मोठे तुमच्या हिशोबाने तुम्ही बनवू शकता. अशा प्रकारे जास्त मोठे पण नाही बनवले मी, छोटे छोटेच काप बनवलेले आहे. अशा प्रकारे पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला मी रेसिपी बनवून दाखवलेली आहे आणि काहीसुद्धा वेळ लागत नाही. 20 मिनिटामध्ये आपला ढोकळा तयार होतो. आणि बघू शकता किती स्पंजी आणि किती जाडीदार ढोकळा आपला इथं झालेला आहे, तुम्ही बघू शकता. एक रवा मोकळा होईल असं ढोकळा आपला इथं झालेला आहे, पुरा स्पंजी आणि पूर्ण जाडीदार. तर आता आपल्याला आहे ना जे काही पाणी आपण उकळलेलं आहे ना ते आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे. बघा पाणीसुद्धा उकळायला लागलं आहे आपलं. आता आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे ते.
आता आपण तेव्हा आहे ना गरम ढोकळ्यावर गार पाणी टाकलं. आता ढोकळा आपला गार झालेला आहे, तर आता आपण हे उकडलेलं पाणी टाकूया. आणि बघा आपला ढोकळा आता एकच नंबर इथं झालेला आहे. आमच्या राकूचं आहे ना डाईट चालू आहे, तरीसुद्धा त्याला इतका ढोकळा आवडला ना, तर 3च जणांनी आम्ही पूर्ण ताट संपवून दिला. आता वरून कोथिंबीर पण टाकून घेतली. त्याचं डाईट चालू होतं तरीसुद्धा त्याने खमण खाल्लं, त्याला खूपच आवडलं. हा बघा जाडी बघा तुम्ही, किती सुंदर जाडी आलेली आहे. आणि बघा हे बघा, हे बघा जाडी बघा तुम्ही, खूपच छान आणि खूपच मस्त आपला इथं ढोकळा झालेला आहे. तर चला आज पुरता एवढाच व्हिडिओ, भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.